ओहो, दरम्यानचा पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. मंदार एक वेग म्हणून गोलंदाज त्याची ओळख राहिली आहे. जबरदस्त वेगाने पिचिंग करतो. एका बाजूला RM रेम्बो वडा, एक जुना संत मुंबईतील संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. आवर्जून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आज मात्र दाखल झालेत. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल. यावेळेला सेफ ड्राईव्ह, जबरदस्त विराट, प्रॉपर टाइम पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढलाय, चौकार येतोय. चार रन मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील. 3 बॉल आणि रन जाऊन पोहोचलेत 5 अंकावर. ओहो, जबरदस्त बोल्ट आउट केलाय, दांडी गुल केली. एक चौकार आला, पण तदनंतरचा जो असलेला अचूकतेचा निशाणा मात्र साधलाय, माघारी पाठवलंय. पहिला झटका स्क्रीनवर पण पाहतोय कशा प्रकारे दांडी गुल केली आहे वीराची. एक चांगला बॉल पाहायला मिळाला, एक चौकार आला, पण मंदारने मात्र कुठेतरी आपला स्पेल दाखवलाय. विक्रांत न्यू बॅटर स्ट्राईकला. विक्रांत 4 बॉल रन झालेत 5. यावेळेला पुन्हा एकदा एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. एका चौकारानंतर देखील धावसंख्येला तसं पाहता काही फरक झालेला नाहीये, कारण 5 बॉल आणि 6 रन. शेवटचा बॉल हे पकडून जर टाकलात तर ही ओव्हर देखील सेफ असेल. यावेळेला पॉईंट कव्हरला ड्राईव्ह केला प्लेयर आहेत, तिकडे सिंगल रन मिळतोय. षटक समाप्ती होते आणि रन झाले 7. चालू सामना, एका बाजूला सायनचा संघ, एका बाजूला वडाळ्याचा संघ. 20 मिनिटांचा कालावधी, 1 इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. प्रत्येक संघाला विनंती असेल सहकार्य करायचंय, कोणताही विलंब करायचा नाहीये. अजूनही तदनंतरची आपण चालू सामना आणि तदनंतर 4 सामने, एकंदरीत 5 सामने आपल्याला खेळायचे आहेत. आजचा या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. शुभारंभ केला या विभागातील असलेले एक दमदार नेतृत्व, अर्थातच विश्वविक्रमी आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांच्या शुभ हस्ते या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यांचं आणि असलेलं या सिद्धी पॅकरचं नातं त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये वर्णन केलं आणि तदनंतर आजचा दिवस मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेली आहे. श्री भवानी माता सुवर्ण चषक अशी ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई वेधून घेते. लक्ष वेधलंय. आज प्रत्येक खेळाडू, प्रत्येक चाहता या क्रीडा स्पर्धेच्या प्रेमात आहे. प्रत्येकाला उत्सुकता राहिली या क्रीडा स्पर्धेची. सकाळी मात्र थोडंसं काही प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत होते, कारण वर्किंग डे, कामामधून जसा वेळ मिळेल तसा मॅच पाहत होते. पण आता इथे मात्र प्रत्यक्षात येऊन ही क्रीडा स्पर्धा अनुभवत आहेत, आनंद घेत आहेत. स्क्रीन देखील आपण पाहतोय, रात्रीच्या सत्रामध्ये स्क्रीनवर देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता येतोय. आशिष केणी नवीन गोलंदाज, वडाचा हा खेळाडू.
आशिषने देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आस्थागत खेळलाय. मोठमोठ्या संघामधून त्याला देखील नेहमीच वर्णी लागली. आज स्थानिक संघ RM रेम्बो वडा संघामध्ये कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून तो देखील चान्स घेतोय. टॅप केलाय, हर्षल आहेत तिकडे. नो बॉल +1. फ्री हिट मिळतोय, चान्स घेतील. डबल बॉक्सचं क्रिकेट काहीसं अवघड आहे पण आनंद देणारं क्रिकेट. एक वेगळी संकल्पना घेऊन गेले अनेक वर्ष श्री सिद्धी पॅकर हे सेवा मंडळ ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत आले. 43 वर्षांची परंपरा जोपासली जाते. फ्री हिट. चान्स घेतला, फटका फसला, बट फ्री हिट असल्या कारणाने कुठेतरी बॅटर अजूनही सुखरूप आहेत. दरम्यान टॅप केलाय. आज अनेक मॅच रंगताना पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच पासून जी काही रंगत वाढली आहे ना ती आतापर्यंत ती रंगत कायम पाहायला मिळते. 1 बॉल 1 ची पहिलीच मॅच आनंद देणारी होती. ओमकार मालाड विरुद्ध त्यानंतर J11 यंगस्टार ही मॅच देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळाली. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर तिकडे लेटकट करण्याचा प्रयत्न, प्लेअर आला, लगेच बॉल सावरला जातोय. यष्टीरक्षक म्हणून कामगिरी करताय प्रज्ञेश शिंदे. गेले अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव, ही क्रीडा स्पर्धा त्यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरीच वर्ष या क्रीडा स्पर्धेची त्याच्या माध्यमातून खेळत आलेत. आज काही नवीन खेळाडू, निवडक खेळाडूंना घेऊन हा प्रवास पुढे घेऊन चाललेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र पुन्हा एकदा बॉल मात्र हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. आशिष केणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार आलाय, सुरुवात केली विराने पण विराला मागेरी पाठवलंय. चार बॉल रन झाले 10. वेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंदाज चुकतोय, फटका फसतोय, बॅटर आउट, माघारी जातील. 5 बॉल रन झाले 10. न्यू बॅटर मनोज. डावखुऱ्या शैलीचा बॅटर मनोज. स्ट्राईकला शेवटचा बॉल असणारे षटका दरम्यानचा. अजूनही एक षटक आपल्याला ते पाहायचंय, जे पॉवर प्लेचं षटक असणारे, ज्या षटका दरम्यान प्रत्येक बॅटर कुठेतरी आपला बॅटचा फ्लो ओपन करण्याचा विचार करतो. फसतो काहीसा प्रयत्न, पण अनेक प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळालेत. पॉवर प्लेची आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने जादू जर आपण पाहिली तर दिवेशच्या गोलंदाजीची. 3 धावांचं षटक हातायला. टॅप केलाय, सिंगल रन नक्कीच मिळेल. रमजानची बॅटिंग इथे मात्र प्रत्येकाला प्रभावी करून गेली, पण तोच रमजान जो मॅचला मात्र विजय मिळवून देऊ शकला नाहीये. जी सुरुवात त्याने केली तो शेवट मात्र त्यांच्या वाट्याला विजयाचा मिळवता आला नाहीये. क्रिकेट असंच आहे, पहिला बॉल काय असतो आणि शेवटचा बॉल काय असतो हे खूपच वेगळं असतं. पहिल्या बॉलला चौकार येतो आणि शेवटच्या बॉलला कधी कधी मॅच निघून जाते. 2 षटकांचा खेळ समाप्ती होतोय. रन झालेत 11. षटक क्रमांक 3 हुसेन गोलंदाज. पॉवर प्ले साठी चॉईस घेतला बॅटरने. अगदी 3 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेतला जाणार इक्वल मॅच झाल्यावर. त्यामुळे कुठेतरी अनेक संघ, अनेक बॅटर चान्स घेत आहेत 3 ओव्हरची आपली धावसंख्या कुठेतरी एव्हरेज राहावी. बॅटचा फ्लो ओपन करावा लागणारे हुसेनच्या येणाऱ्या या 6 बॉलमध्ये काहीशे निर्णायक स्ट्रोक खेळावे लागणारे.
2 ओव्हर आणि रन जाऊन पोहोचलेत 11 या स्थानकावर. वीस मिनिटांचा कालावधी, एक इनिंग कंप्लीट होणं बंधनकारक आहे. पहिलाच बॉल टॅप केलाय. मंदार आहे, चालाकी दाखवतायत, अगदी क्विक अँड फास्ट तिकडे बॉलवरती पोहोचले, पण बॉल थ्रो थोडा उशिरा दिला. रन कंप्लीट झाला, जाणीव झाली. एक रन मिळतोय. आज तिकडे पारिक देखील मॅचचा आनंद घेत आहे. स्वागत आहे आपलं देखील. दरम्यानचा बॉल जर आपण पहिला टॅप केला, हर्षला फेकी करतील, डिरेक्ट हिट जर लागला, अपील केली जाते. सेकंडचा कॉल येतोय. 2 रन तिकडे पूर्ण झालेत काय? तिकडे देखील पुन्हा एकदा चान्स बनलाय. नॉन स्ट्राईक एंडला विकेट आहे की स्ट्राईक एंडला विकेट आहे की 2 रन कंप्लीट झालेत. सो नॉन स्ट्राईक एंडला नॉट आउट, स्ट्राईक एंडला मात्र विकेट दिला जातोय. एकच रन मिळणार आहे. न्यू बॅटर विनायक येत आहेत. कमी धावांची मॅच बघायला आनंद मिळतो, अधिक धावांची मॅच असेल ती देखील आनंद देते, कारण हे मैदानच तसं एक वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. एक वेगळी संकल्पना घेऊन गेली अनेक वर्षांपासून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. डबल बॉक्सचं क्रिकेट, जे फार पूर्वी आपण डबल बॉक्सचं क्रिकेट खेळत होतो, अलीकडे ती संकल्पना प्रत्येक विभागात राबवली जाते अशातला प्रकार नाहीये. पण हे एकमेव असं क्रीडा नगरी आहे जिथे ही संकल्पना राबवली जाते आणि आनंद वेगळा मिळतो. डबल बॉक्स अवघड क्रिकेट. दरम्यानचा बॉल जबरदस्त, हुसेन क्या बात आहे. चांगला स्पेल पाहायला मिळतोय. RM रेम्बो वडा इन ॲक्शन मोडवरती, कारण अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत, त्यामुळे त्यांना देखील कुठेतरी पकड बनवावी लागेल. इथे मात्र टॅप केलाय. किरण आहेत तिकडे लॉंग ऑफला. या संघाचा एक महत्वपूर्ण बॅटर आहे. शांत, संयमी, सेन्सिबल क्रिकेट म्हणून त्याची ओळख राहिली आहे. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्याने देखील त्याची कामगिरी अगदी जबरदस्त केली आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन डिक्लेअर. एक रन मात्र कुठेतरी पुढे चाललाय. एका बाउंड्री नंतर तसं पाहता शांत बॅटरला ठेवलंय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील बॅटरला बॅटचा फ्लो ओपन करू दिलेला नाहीये. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. स्टंपिंग आउट साठी नॉट आउटचा कॉल आलाय, पण तिकडे मात्र मुख्य पंचांद्वारे व्हाईट बॉल साठी मात्र पडताळणी केली जाणार. सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल, बट चेक केला जातोय. चला व्हाईट बॉल असेल. रन झाले 16. अजूनही पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बाकी आहे. बाउंड्री आणली तर उर्वरित 12 बॉलमध्ये देखील एकेरी धाव्याने फाईट होईल. चांगला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला आहे, थोडी मिसफिल्ड होते. किरण आले होते, बट बॉल सावरता आलेला नाहीये. काहीशी अडचण मात्र किरणची झाली तिकडे, कारण बॉलच्या अगोदरच पुढे निघून गेला. पुन्हा मात्र थोडासा बॉलला सांभाळणं कठीण झालंय. स्क्रीनवर आपण पाहतोय कशा प्रकारे चान्स घेतला शेवटच्या बॉलला.
जबरदस्त अटॅक केला, बॉल निघून गेला. शेवटच्या क्षणाला किरण मात्र थोडासा पळसड करताना पाहायला मिळतोय. थोडा पुढे निघून गेला बॉलच्या आणि चौकार येतोय. करण रन आउट बोलले 3 ओव्हर आणि 20. चला 20 मिनिटं आपल्याला एक इनिंग साठी आहे. सो त्या षटक क्रमांक 4 अक्षय गोलंदाज. 2 चौकार आले. धावसंख्या आता चांगल्या समाधानकारक पाहायला मिळते. 12 बॉल 12 रन आले तर मॅचला नक्कीच मजा येईल, फाईट असेल. पहिलाच बॉल सिंगल रन घेतलाय, स्ट्राईक दिलीये. यावेळेला गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, बट व्हाईट बॉल. यावेळेला कव्हर्सला खेळायचा प्रयत्न, चान्स बनलाय, रनआउट होतील. नॉस्ट्राईक एंडला तिकडे मात्र विकेट होते. विनायक माघारी जात आहेत. इथून पुढे केवळ एक एक रन जरी सायन सर्व्हिस 11 सायन या संघाने घेऊन पुढे गेले ना, प्रतिस्पर्धी संघ RM रेम्बो वडा यांच्या विरोधात फाईट करू शकतात. न्यू बॅटर येतोय. शिवेश नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर शिवेश. रन झालेत 22. ओहो जबरदस्त, क्या बात आहे, काय बॉल पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट येतोय. बोल्ड आउट झालेत. अगदी हलकासा कट केला, वळण दिला बॉलला. स्क्रीनवर आपण पाहतोय आतमध्ये वळण देणारा बॉल पाहायला मिळाला अक्षय यांचा. दांडी गुल केली, माघारी पाठवलंय. आणखी एक नवीन बॅटर मैदानात रवाना होतोय. बेल्स उद्ध्वस्त केले, यष्ट्यांचा वेध घेतला. नो बॅटर राज. अजूनही उर्वरित 9 बॉल पहिल्या इनिंगचे. 22 रन झालेत. 3 बॉल पकडून टाकायचे. क्या बात आहे, पुन्हा एकदा आणखी एक जबरदस्त स्पेल पाहायला मिळतोय. तोच टप्पा पाहायला मिळाला. बॅटर वेगळा होता पण तोच टप्पा पाहायला मिळाला पुन्हा एकदा. सिंगल, आणखी 1 रन. शेवटचे 2 बॉल षटका मागील. इथे मात्र पुन्हा सिंगलचा विचार केला जातो. फेकी केला, डिरेक्ट हिट लागलाय आणि येस बॅटर आउट. माघारी जातील. विकेट एकामागोमाग एक पाहायला मिळत आहेत.
बॅटिंग टीम बॅटरने मात्र कुठेतरी शंका उपस्थित करत असताना निर्णय मात्र थर्ड एम्पायर कडे जातोय. बॅटर आउट. स्क्रीनवर पाहतोय बराच दूर आहे बॅटर. शिवेश माघारी जातात. नवीन बॅटर येतोय आदित्य. शिवसेना पक्षाचे माजी उपशाखा प्रमुख सन्माननीय विकास चव्हाणजी, स्वागत आहे आपलं. हो हो, जबरदस्त. पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल अपील केली आहे. विकेट दिला जातोय. अर्थातच बॅटर पुन्हा माघारी जातील. जबरदस्त ओव्हर अक्षय यांची. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हरचा जो आलेला चौकार होता तो या अक्षयाने कुठेतरी या गोलंदाजीवरती भरून काढला असं म्हणता येईल. कारण मंडळाचे मुख्य सभासद हितचिंतक गौरव मोरेजी, आपलं गौरव मयेकरजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. उपस्थित गौरव मयेकरजी, आपण व्यासपीठावर यायचंय. मंडळाचे हितचिंतक मुख्य सभासद. शेवटची ओव्हर आहे. आशिष येतोय गोलंदाज. या अगोदर आपण पाहिलं तर अक्षय यांनी 3 रनाची ओव्हर हाताळली आहे. जबरदस्त. पहिलाच बॉल सेफ. तेवीस रन झालेत. ओहो, इथे मात्र व्हाईट बॉल. बॅटर टीम वरती कुठेतरी प्रेशर असणार आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं 7 विकेट माघारी पाठवलेत. शेवटचा विकेट आहे त्यामुळे शेवटची ओव्हर आहे. काही बॉल आहेत, प्रेशर असणार आहे. टॅप केलाय. रन बनेल काय. 1 रन कंप्लीट होतोय. हो, जबरदस्त आशिष. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल उर्वरित बाकी आहेत. धावसंख्या कंट्रोल केली आहे. पुन्हा एकदा लेग बाईज 1 रन. शेवटचे अजूनही काही बॉल बाकी आहे. लोअर स्कोरिंगची मॅच देखील फाईट होऊ शकते. पहिली मॅच आपण पाहिली. बॉलिंग जर तुम्ही चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, एक्स्ट्रा टाळले, मॅच फाईट होईल. इथे मात्र पुन्हा एक सिंगल रन. शेवटचा बॉल आहे. 1 रन बनताय बाय. 1 रनाने मॅच आपण पाहिली काय असते. महत्वाचा बॉल आहे. 27 झालेत. 1 रन आला. 28 होतील. 29 ची फाईट असेल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर विकेट टाकलाय. ऑल आउट झालाय संघ 27 धावांवरती. 28 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. 30 बॉल मध्ये 2 चौकार आले आणि तदनंतर देखील गोलंदाजाने मात्र कुठेही धावसंख्येला आणखी काही वाढू दिलेलं नाहीये. RM रेम्बो वडा संघाने मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सो नवी इनिंग काही क्षणातच मात्र सुरुवात होईल. तत्पूर्वी तिथे स्क्रीन जवळ जे बसलेत, थोडासा स्क्रीनचा अँगल सोडून आपण अलीकडे बसायचंय.
थोडं अलीकडे या. त्या कोपऱ्यामध्ये जे कोणी खेळाडू बसलेत ना, फिल्डर, प्रेक्षक, सर्वांना विनंती आपण थोडं अलीकडे या. स्क्रीनच्या जवळचा अँगल सोडायचा आहे. डगआउट मध्ये केवळ खेळाडू असतील, संघाचे समर्थक आपण थांबायचं नाहीये. खेळाडूंना जागा द्यायची आहे बसायला. बॉल 28 धावांचा पाठलाग. कमी धावांची मॅच आहे, मजा येईल. कमी धावांची मॅच देखील इथे कायापलट होतो, कलटणी मिळते. अचूकतेची गोलंदाजी केली, फिल्डिंग जबरदस्त केली, एक्स्ट्रा रन टाळले. मॅच शेवटच्या बॉलवर जाईल. चला स्पीडअप करायचे. सलामीवीर मंदार, नॉनस्ट्राइक एंड आशिष, जोडी दाखल होते. गोलंदाज आदित्य, पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्याच ओव्हरला मॅचला सुरुवात करतात की शांत संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळून आज या विजयामध्ये काही वेगळं चित्र निर्माण करतात. कोणाचा विजय होणार आहे अजूनही ती गोष्ट कळणं आपल्याला अजूनही कळू शकत नाहीये, कारण कमी धावांची मॅच आहे, काही घडू शकतं, क्रिकेट आहे. येस, फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. पहिलाच बॉल सेफ डिलिव्हर केलाय, काय चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय मंदारच्या बॅट मधून. तिकडे मात्र सेकंड धावाचा कॉल येतोय, अर्थातच सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय. नॉन स्ट्राइक एंडला आशिष केनी सेकंड धावेसाठी मात्र अडचणीत आलाय. थर्ड एम्पायरच्या माध्यमातून चेक केला जातोय. मंदारने चांगला ड्राईव्ह केला, थोडा आणखी ताकद कमी राहिली आहे, बॉल निघून गेलं असतं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काही अडचण वाढली आहे. रनआउट साठी मात्र हा धोका आहे. हे चित्र मात्र काही क्षणार्धात काय असणार आहे क्लिअर होईल.
निर्णय कळालाय, अर्थातच बॅटर सुखरूप आहे, 2 रन मिळतील. आशिष केणी कुठेतरी धोक्यात होता, बट सुखरूप आहे, 2 रन कंप्लीट होत आहेत. यावेळेला पुन्हा एक नो बॉल, एक्स्ट्रा रन मिळतोय, फ्री हिट. लेग साइडला ड्राईव्ह केलाय, प्लेयर आहेत तिकडे, सिंगल रन मिळतोय. दोन बॉल 4 रन. चांगला ड्राईव्ह केलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, जबरदस्त बॉल थांबवलाय, वेल स्टॉप. 3 बॉल 5 रन. 28चा संघर्ष पाठलाग करतायत, सलामीवीर जोडी आहे मंदार आणि आशिष. गोलंदाज आदित्य पहिलं षटक हाताळतोय. एका बाजूला दुर्वेश 11 सायन, एका बाजूला RM रेम्बो वडाळा. ही लढत आपण पाहतोय. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केला पुन्हा एकदा, क्या बात आहे मंदार. मंदारला या मैदानाचा मला वाटतं अंदाज आहे, मैदानामध्ये सराव केला असेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं कशा प्रकारे बाउंड्री आली आहे. यावेळेला व्हाईट बॉल, कमी धावांची मॅच आहे, एक्स्ट्रा देत आहे, चौकार आलाय, मॅच बनवणं कठीण होऊन जाईल. 4 बॉल रन झाले 10. क्या बात आहे मंदार, पुन्हा एकदा चान्स घेतला, थोडासा आणखी वर चौकार मिळाला असता, पण चांगले एफर्ट पाहायला मिळाले. चांगला बॉल मात्र तिकडे थांबवला, वेल स्टॉप. थोडीशी उंच होती पण बॉल थांबवलाय, उंचीचा पुरेपूर फायदा घेतलाय. एखाद फूट वर गेला होता. आणि बॅटर आउट. आशिष माघारी जातात, बॉक्स आउट झालेत. 1 ओव्हर रन झालेत 11. न्यू बॅटर करण. चला यानंतर जर आपण पाहिलं तर एका बाजूला ज्युनियर सम्राट अंधेरी आणि चालू सामना विजेता संघ मॅच असणारे. आणखी एक संघ कळेल काही क्षणातच, ती एक फाईट असेल महत्वाची, कोणता संघ क्वालिफाय होणार आहे. न्यू बॉलर, सेकंड ओव्हर, 24 बॉल 17 धावांची गरज आहे. दरम्यानचा पहिलाच बॉल, सेफ डिलिव्हर, फेअर डिलिव्हर. अनेक डॉट बॉल काढावे लागतील मॅचला पुनरागमन करायचं असेल तर. यावेळेला नो बॉल, हलकासा टॅप केलाय मंदारने. नो +1. फ्री हिट चान्स आहे. करण शांत, संयमी, सेन्सिबल क्रिकेट. एक दर्जेदार खेळाडू म्हणून देखील करणकडे पाहिलं जातं. एक वेगळाच दर्जा या खेळाडूचा देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये याची देखील नेहमी चर्चा राहिली आहे. एक खेळाडू वृत्ती म्हणून देखील याच्याकडे नेहमी पाहिलं जातं.
यावेळेला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल होता, मिस झालाय. इथे मात्र लेग साइडला हलकासा फ्लिक केलाय, सिंगल रन मिळतोय. धावफलक 14. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मंदारचा फटका फसलाय, बॉक्स आउट झालाय, माघारी जातोय. पण मंदारने सुरुवात करून दिली आहे. कमी धावांची मॅच का असेल ना, पण मंदारने एक चांगली सुरुवात करून दिली आहे. चार बॉल झालेत, अजूनही उर्वरित षटकाचे 2 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर प्रज्ञेश शिंदे संघाचा कॅप्टन आहे. अनेक वर्षांची परंपरा या संघाची देखील घेऊन पुढे चाललाय, वारसा जपतोय अंडरआर्म क्रिकेटचा. आपल्या संघाचं नाव आजही ज्वलंत ठेवलंय. स्विच हिट केलाय, सिंगल रन नक्कीच मिळेल. पाच बॉल रन झालेत 15. शेवटचा बॉल अजूनही षटकाचा. बॅकफुटला पंच केलाय, वीरा येतात, बॉलवर फेकी केलाय, सिंगल रन कंप्लीट होईल. 2 ओव्हर रन झालेत 16. 18 बॉल, अजूनही 12 धावांचा प्रवास बाकी आहे. थर्ड ओव्हर, कोण गोलंदाज, चॉईस खेळतील का बॅटर, अटॅक करतील काय, अनेक प्रश्न आहेत. बॉलर तर पुन्हा एकदा सज्ज होतोय, पण या ओव्हरला 2 बॅटर काय विचार करतायत. विनायक येत आहेत. मोठी मॅच नाही, त्यामुळे कुठेतरी चान्स नको या ओव्हरला. सेन्सिबल खेळूयात, सिंगल सिंगल रन पुढे घेऊन जाऊ, मॅच इझी बनेल. विचार केला दोन्ही बॅटरने आणि बॅकफुटला पुन्हा एकदा टॅप केलाय. 1 to 4चं क्रिकेट देखील करण खूप चांगले खेळतात, टॅप देखील चांगले खेळतात. त्यातीलच एक स्ट्रोक पाहायला मिळाला. हो जबरदस्त, क्या बात आहे, क्लास पाहायला मिळाला. चांगला टायमिंग केला होता. तिथे फिल्डिंग मध्ये थोडीशी मिडफील्ड झाली, थोडंसं फेस कव्हरला असलेला बॉल पकडणं कठीण असतं. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल रन डिक्लेअर. अगदी जवळ आली आहे मॅच. 9 रन अजूनही पूर्ण करायची आहेत. विकेट देऊन चालणार नाहीये, मॅचला अगदी इझी बनवता येईल. तसं पाहता 2च विकेट माघारी पाठवलेत, पण विकेट देऊन चालणार नाहीये.
आणखी एक वाईट बॉल एक्स्ट्रा. 8 रन अजूनही दूर आहेत विजयाच्या प्रवासापासून. 15 बॉल 8 रन. इथे पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती, चुकी उल्लंघन झालं पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटच्या काहीशा नियमांचं. पॅनल्टी आणि व्हाईट बॉल. हलकासा ड्राईव्ह केला पॉइंटला, सिंगल 1 रन. यावेळेला आणखी एक व्हाईट बॉल. आता मात्र मॅच बनवणं कठीण असणार आहे. दुर्वेश 11 सायन या गोलंदाजांना म्हणजे जणू काही चमत्कार घडेल असं वाटत नाही. इथे मात्र पुन्हा पुन्हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा कमी धावांच्या मॅच मध्ये एक्स्ट्रामुळे मॅचच्या अडचणी वाढल्या. चौकार आला. पुन्हा एकदा टॅप केलाय, सिंगल रन मिळतोय. चला यानंतर होणारी मॅच रेडी राहायचंय. टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. टॉस केलं जाईल. चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त. काय टायमिंग पाहायला मिळालंय. 3 रनांची गरज होती चौकाराने मॅच मात्र बदलून टाकली. करणच्या बॅट मधून अपेक्षित स्ट्रोक, प्रेक्षकांना जो स्ट्रोक त्याच्याकडनं हवा असतो तो स्ट्रोक दाखवून त्याने मॅचला मात्र इथे विजय मिळवून दिला. इनिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक. आणि अभिनंदन RM रेम्बो वडाळा. पहिला मॅच विजय मिळवला जातोय. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय दुर्वेश 11 सायण या संघाने. 3 ओव्हरमध्ये मॅच संपली आहे. दुर्वेश 11 सायण आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. हॅलो, चला सन्मान चिन्ह घ्यायचे. उपस्थित आहे संघ दुर्वेश 11 सायण. कमी धावांची मॅच होती, फाईट करत होते, पण फाईट करत असताना विजय मात्र कुठेतरी आपल्यापासून दूर राहिला. क्रीडा स्पर्धेचा भाग झालात आपण. या वर्षामध्ये एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळत होते. अविस्मरणीय अशी ही क्रीडा स्पर्धा आहे. त्यानिमित्ताने दिलं जाणार आहे सन्मान चिन्ह. आठवण राहील ही क्रीडा स्पर्धा आपण खेळलात. मुंबईच्या क्रीडा नगरीमधील अर्थातच दादर परिसरातील बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती क्रीडा स्पर्धेचं हे सन्मान चिन्ह देऊन आपल्याला पुरस्कृत केलं जाते, सन्मानित केलं जाते. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच मंदार. एक जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग. यंग टॅलेंटेड युवा खेळाडू म्हणून ज्यांनी सुरुवात केली अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि आज या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच टॉस करायचं आहे. टॉस केला जातोय. थँक्यू. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच मंदार. आज पहिल्या मॅच मध्ये कामगिरी उल्लेखनीय. मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. बॅटिंग केली आहे आपण, बॉलिंग केली आहे. नेक्स्ट मॅच तुमच्या संघाला शुभेच्छा राहतील. तोच परफॉर्मन्स पुन्हा जर दाखवला तर पुन्हा मॅच मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून नामांकन मिळू शकतं. जाऊयात नव्या मॅच कडे आणि घेऊन जाईल ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध RM रेम्बो वडाळा.